आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचा शेतकरी कुटुंबातील प्रदीप गोरड यांनी महाराष्ट्रातून 12वा क्रमांक मिळवत एनटीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे. या उत्तुंग यशामुळे गोरडवाडी गावात सध्या उत्सवाचे वातावरण आहे. प्रदीप गोरड यांची निवड पोलीस उपअधीक्षक DYSP, सहाय्यक पोलीस आयुक्त ACP या पदासाठी झाली असून त्यांचा लहान भाऊ रणजित गोरड याचीही टॅक्स इन्स्पेक्टर कर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. एका आठवड्यात 2 सख्खे भाऊ अधिकारी झाल्याने संपूर्ण परिसरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे. गोरडवाडी ग्रामस्थांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि मारुती मंदिरात दर्शन घेऊन भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान आकाशात पावसाची सर आली आणि जणू निसर्गानेही या यशाचा आनंद व्यक्त केलाय. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नागरी सत्कार सोहळा पार पडला. प्रदीप गोरड यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा यमगर वस्ती येथे, माध्यमिक शिक्षण गीताई प्रशाला मोठे वस्ती, तर उच्च माध्यमिक शिक्षण गोपाळराव देव प्रशाला माळशिरस येथे झाले. यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून BA राज्यशास्त्र पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी MPSC परीक्षेत अपार यश मिळवले. सध्या ते सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पुणे येथे कार्यरत आहेत. परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मिळवलेले त्यांचे हे यश हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. सत्कार सोहळ्यात उपस्थित असलेले IFS हरिश्चंद्र वाघमोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर, उपअभियंता गोविंद कर्णवर, माजी सरपंच माणिकराव वाघमोळे, तहसीलदार उत्तम पवार, डॉक्टर मच्छिंद्र गोरड, ॲडव्होकेट संदीप वाघमोळे यांसह गावातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ कर्णवर यांनी केले. सूत्रसंचालन शरद कर्णवर यांनी, तर आभार डॉक्टर मच्छिंद्र गोरड यांनी मानले. प्रदीप गोरड यांचे यश म्हणजे मेहनत, संयम आणि गावाच्या आशांचा विजय आहे. माणदेश प्राईम साठी प्रतिनिधी संजय हुलगे, माळशिरस. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.